फॉरवर्ड सिमेंट्स युनियनचे राष्ट्रीय महासचिव मनोज यादव आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्रातून आपण काय मागणी केलेली आहे? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना 2 पत्र लिहिलं आपण, आणि काल एक पत्र लिहिलं, त्याच्या आधी एक पत्र लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांना माहिती दिली होती की आपल्या देशाचे किती नाविक, किती खलासी तिथे कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये आहेत मिडल ईस्टमध्ये. त्याचसोबत काल जो पत्र दिलं आहे ते काल 14वा दिवस आणि आज 15वा दिवस म्हणून आपण एक पत्र त्यांना दिलं आहे की मागील 14 दिवसापासून जो युद्ध चालू आहे त्याच्यात अजून कुठे थांबायचे काही लक्षण दिसत नाही. त्यामध्ये आपले 23,000 भारतीय नाविक जे आहेत ते वेगवेगळ्या गल्फ रिजनमध्ये आहेत, पण जवळजवळ 100च्या वरती काहीच नाविक आहेत जे माझ्याशी संपर्कात आहेत. ते मेनली इराणमध्ये आहेत, म्हणजे जिथे प्रत्यक्ष वार चालू आहे त्यांच्या वेगवेगळा जो पोर्ट आहे त्याच्यामध्ये सिरी आयलँड असेल, BIK असेल, बंदर अब्बास असेल. तर काही लोकांनी अशी माहिती दिली मला त्या दिवशी की आता येत्या आठवड्यात किंवा येत्या एक 5-6 दिवसांनी त्यांना जे बोटीवरती जो प्रोव्हिजन आहे किंवा जो फ्यूल आहे त्याचसोबत जो फ्रेश वॉटरचा जो आपला साठा आहे त्याच्यामध्ये कमतरता येत आहे, आणि तिथे कोणालाही बोटीवरून बाहेर जाण्यास परवानगी नसल्यामुळे त्यांना हा धोका निर्माण झालेला आहे की जर हा युद्ध असं सतत चालू राहिला जसं आपल्याला लक्षण दिसतं आहे तर येत्या काळात त्यांच्या बोटीवरती हा जो इसेन्शियल आयटम आहेत फ्यूल आणि फ्रेश वॉटर आणि प्रोव्हिजनचा एक विषय उभा राहू शकतो. तर आपण काल एक पत्र लिहिलं मोदी साहेबांना, पंतप्रधान साहेबांना, आणि विनंती केली की कमीत कमी येत्या काळात हा जो विषय आहे त्याचा पण लक्षात घेऊन अशी एक रूपरेषा तयार केली पाहिजे किंवा तेहरानशी बोलून त्या लोकांचा जो कमीत कमी प्रोव्हिजन आणि फ्रेश वॉटर आणि फ्युएलचं पण तिथे बंदोबस्त केला पाहिजे. त्यासाठी आपण काल पत्र. अनेक लोक जे आहेत ते तुमच्या संपर्कात आहे, काय नेमकी तिथली परिस्थिती ते सांगतात आहे तुम्हाला? मागील काही दिवसापासून आपण पाहिलं असेल बरेच मीडियावरती ऑलरेडी चालू आहेत जे म्हणजे कसे आजूबाजूचा साईडला तिथे बॉम्ब ब्लास्ट होत आहे, म्हणजे 2 किलोमीटरच्या अंतरावरती. त्या सगळ्या गोष्टी बघून जे आपले भारतीय नाविक आहेत त्याच्यामध्ये बरेच पोरं असे आहेत जे पहिल्यांदा गेले बोटीवरती, आणि त्याच्यासमोर प्रत्यक्ष वार आणि आजूबाजूच्या साईडला 1 किलोमीटर 2 किलोमीटरचा जवळपास बॉम्बिंग होणं हाही काय सोपी गोष्ट नाही. म्हणजे काही लोक अशी परिस्थिती आहे, मला सांगितलं की ते झोपू शकत नाही. मागील 4-4, 5-5 दिवस ते झोपत नाही रात्री भीतीमुळे, आणि रात्रीचं जे म्हणजे त्यांना बाहेर जाण्यास भीती वाटतं. परिस्थिती एवढी बिकट आहे की कोणाकडे संपर्क करायचा, आणि त्यांच्या कम्युनिकेशनचा जो माध्यम आहे त्यांच्या मोबाईल असो, इंटरनेट असो, त्याच्यामध्ये पण खूप लिमिटेड ॲक्सेस आहे, कारण रिचार्ज नाही होऊ शकत तिथे. त्याच्यामुळे ते काही रॅशनिंग करत आहे, म्हणजे काही एक वेळाने एखादा मेसेज पाठवला त्यांनी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेसेज पाठवतात, आणि खूप भीतीचा तिथे परिस्थिती आहे लोकांमध्ये. ते भीती तर आहे. त्यांच्या एकच मागणी की आम्हाला कसं पण करून इथून इव्हॅक्युएट करा. जो आपला इव्हॅक्युएशनचा किंवा त्यांना भारतात परत आणण्याचा जो विषय आहे तो एक मूळ प्रश्न आहे. त्याच्यासोबत बरेच आपले भारतीय कामगार आहेत तिथे, शोर वर्कर, त्यांना पण घेऊन यायचं. पण जो आता येत्या काळात जो हा विषय निर्माण होणार आहे त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आपण पंतप्रधान साहेबांकडे अशी विनंती केली. तुमची संघटना प्रामुख्याने खलाशी असतील किंवा इतर जहाजाशी संबंधित लोक असतील त्यांच्या संदर्भात कशा पद्धतीचं काम करते? ही संघटना 1954 पासून कार्यरत आहे, आणि भारतीय नाविक जे देशात किंवा परदेशात बोटीवर काम करतात त्या लोकांचं वेलफेअर, त्या लोकांचा हक्क, राईट्स यासाठी आपली संघटना काम करते. ही संघटना एक इंटरनॅशनल लेवलला ITFशी संलग्न आहे, आणि आपल्या देशाच्या पातळीवरती सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनशी संलग्न आहे. तसंच एक मेजर पोर्ट जो फेडरेशन आहे आमचं, वॉटर ट्रान्सपोर्ट वर्कर फेडरेशन, त्याला देखील संलग्न आहे. ठीक सर, धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल आणि आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.